पुढची बातमी इकडे ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंचे बॅनर फाडल्याची घटना घडली आहे। मातोश्री समोर लावण्यात आलेले होते हे बॅनर्स आणि शिवाजी झोरे हे गडचिरोलीचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी हे बॅनर फाडल्याचं कळत आहे। मातोश्री समोर एकनाथ शिंदे यांच्या या मेळाव्याचे बॅनर्स लावण्यात आलेले होते, जे फाडण्यात आलेले आहेत। आज शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे दोन वेगवेगळे मेळावे होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाच्या शिवसैनिकांचा हा संघर्ष। इकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचे एकला चलोरेचे संकेत आहेत की काय अशा चर्चा रंगायला लागल्यात, कारण सामना या मुखपत्रात मराठी बाण्यासाठी एकाकी लढण्याची तयारी त्यांनी बोलून दाखवली आहे। जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ, नाहीतर एकाकी लढू असं या अग्रलेखात म्हटलंय। शिवसेना गुजराती व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही असं म्हटलेलं आहे। सामनामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। लोकात संभ्रम संशय निर्माण करणे, मराठी माणसांच्या एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचा हेतू। मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्ष ठामपणे उभी आहे। शिवसेना शतायुषी होईल, त्यापुढे जाईल, जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढून। Thank you.